And that's when I knew he had something special in him. Just like me, absolute legend of the game. हजारों दरिया समंदर में, लेकिन कभी कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. खड़क ठोको ताली. Good morning मित्रांनो, it's a beautiful Sunday and happy Mother's Day to everyone. अगर मेरा ब्लॉग आपने नहीं देखा है हैप्पी मदर्स डेचा तर पटकन जाऊन बघा माझ्या आईबरोबर. पापलेट रेसिपी, प्रॉन्स करी रेसिपी आणि माझे जरा सिक्रेट्स आईने जरा जास्तच सांगून टाकलेत. सो जाऊन बघा पटकन. आता आपण उठलेलो आहे आणि अभी विल गो टू द स्किन डॉक्टर. उसके पहले अपन खाना खाएंगे और आज संडे असल्यामुळे तुमको तो पता है क्या होने वाला है. गेस करा. झालं गेस? बस एन्जॉय. ज्वारीची भाकरी, कोळंबीचा रस्सा, कालचा नाही आज नवीन बनवला आपला. अँड दिस इज बोंबीलचा विषय. इट इज द ओहो. अँड आपण जाऊन आलो आहे डॉक्टरकडे. स्किन ट्रीटमेंट करून आलेलो आहे. आफ्टर व्हेरी लॉंग डे. खूप शिव्या खाऊन आलेलो आहे बिकॉज लंडनच्या 10 दिवस आधी मी गेलो आणि त्याच्यानंतर आता म्हणजे एप्रिल मार्च स्टार्ट आणि त्याच्यानंतर आता डायरेक्ट मे म्हणजे मोर दॅन अ मंथ. म्हणजे खूप शिव्या खाल्लेल्या आहेत, खूप घाणेरड्या शिव्या खाल्लेल्या आहेत. आणि विषय असा आहे की काळजी घेत नाही ना. काळजी घेतल्यामुळे काळजी न घेतल्यामुळे आपल्याला विषय असा झाला की आपण मायनसला पण नाही गेलो, आपण झिरोला पण नाही गेलो. आपण थोडं जे रिझल्ट आले पाहिजे त्यापेक्षा थोडे कमी रिझल्ट आले. सो ती आता बोलले प्लीज काळजी घे, नाही तर मी सणासन देईल. आणि जर तुम्हाला पण अशीच स्माईल कीर्तिक रोशनसारखी स्किन पाहिजे असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट हर ऑन दिस IG. अँड या तुम्ही पण स्किनची काळजी घ्या. आता आपण चाललोय खाली कोणाला तरी भेटायला. कोणाला येस, शारंग शृंगारपुरे. का शारंग? जाऊ नाव त्याच्याकडूनच आपण क्लिअर करून घेऊ. चला. सो मित्रांनो, आपण आलेलो आहे पारसी कॅफेला आणि आपल्यासमोर आहे आज ऍक्च्युली कोण आहे मला माहित नाही, खूप लोक आहेत कारण. बट तुम्हाला दिसेल ओनली वन मॅन आर्मी जो आहे. तुझं नाव काय मला सर सांग. मी नेहमी तुला श्रीरंग बट तुझं खरं काय? बऱ्याच लोकांनी बारसं केलं माझ्या नावाचं. ओके. शरांग, सारंग सगळ्यांना कॉमन नाव आहे त्याच्यामुळे आवडतं. बरोबर. पण माझं नाव आहे शारंग शृंगारपुरे. शारंग शृंगारपुरे. ओके. 4-5 वेळा प्रॅक्टिस केलं तरी येईल. शारंग असं आहे. आणि तुम्ही जरा इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता. हा आहे त्याचा ID. अँड शारंगकडे जो टॅलेंट आहे तो मी ॲक्च्युली एकदा दोनदा एक्सप्लोर पेजवर बघितलेला. बट त्याच्यानंतर जेव्हा मी बोललो की भाई हा कन्सिस्टंटली हे करतोय आणि विविध प्लेयर्स बरोबर हे करतोय तर मी बोललो भाई ह्याच्याबद्दल तर मला जाणून घ्यायला आवडतंच. आणि म्हणून मी बोललो की शारंग ये भाई इकडे पारसी कॅफेला आणि जरा आपण गुफ्तगू करेंगे आणि गुफ्तगू सुरू करूया आपण. तो मला पहिलं जाणून घ्यायचं की हे कुठून सुरू झालं, काय हे जे मिमिक्री तुला माहिती होतं का नव्हतं माहिती, कसं काय? हे ॲक्च्युली खूपच एका ऑड गोष्टीने सुरू झालंय. बेसिकली मी खूप भन्नाट फॅन आहे क्रिकेटचा. भन्नाट म्हणजे वेडासारखा फॅन आहे. म्हणजे तुम्ही मला विचारलं की बाबा 2003 मध्ये ही ट्राय सिरीज झालेली, ती कोण जिंकलं, त्या ट्राय सिरीज मध्ये फायनलमध्ये कोणी रन स्कोर केले, मॅन ऑफ द मॅच कोण आहे, तर अशा सगळ्या गोष्टी वगैरे उगीच माझ्या डोक्यात फेड आहेत. तर लहानपणी म्हणजे अगदी 6-7 वर्षाचा असताना मला इतकं वेड होतं त्या क्रिकेटचं आणि त्या क्रिकेट मॅचचं की मी काय करायचो, मी एक छोटीशी बॅट होती माझी, ती घेऊन मिरर समोर जायचो. असं इमॅजिन करायचो की मी सचिन तेंडुलकर आहे, ग्लेन मॅकग्रा मला बॉलिंग टाकतोय. आता ते इमॅजिन करायला असं नुसतं कसं होणार ना, तर कॉमेंट्री पण पाहिजे त्याच्याबरोबर. मग आता व्हिज्युअलाइज कसं होईल मला की मी MCGला खेळतोय. मग MCGला खेळत असून तर मग इयन चॅपेल असेल कॉमेंट्रीला. The great thing about Tendulkar is the fact that he's able to find the gaps. किंवा रिची बेनो असेल जो सगळ्यांचेच फेवरेट. Well, it's 2 here at the Sydney Cricket Ground. किंवा बिल लॉरी असेल, "Scott, what a ripper, that's a superb point." तर हे जेव्हा मी स्वतः बोलायचो, कॉमेंट्री करायचो, तेव्हा मला वाटायचं की चायला हो आपण ऑस्ट्रेलियात आहोत. आणि असं करत करत मी 1 तास 2 तास 3 तास रोज तसं म्हणजे काइंड ऑफ कंटिन्युअस मला त्या प्रोसेसमध्ये मजा यायची. आणि जिथपर्यंत मी तो आवाज नीट नाही काढायचो ना मला ते फील नाही यायचं. हे वय काय होतं तरी तुझं? 7 वर्षाचं असताना चालू आहे. अच्छा. ओके. पण कसं होतं की लहानपणी आपण जे आपल्या ज्या डोक्यात असतं ना तेव्हा आपली ग्रास्पिंग पॉवर अमेझिंग असतं. लहानपणी जे आपल्या डोक्यात असतं ते मला वाटतं आयुष्यभर आपण कधीच विसरू नाही शकत. राईट. आय पिक्ड इट अप लिटरली फ्रॉम अ गॅप ऑफ 10 years. पण ते माझ्या सबकॉन्शियस मध्ये अगदी फीड झालं. राईट. सो बस तेवढंच. आणि मग
तू ह्याला हे सुरू केलंस, घरातच सुरू केलंस हो. नंतर लोकांना दाखवलंस तू की असं असं मी करतोय, लोक अप्रिशिएट करायला लागली. वेन वॉज द फर्स्ट टाइम यू आर लाईक की भाई हे आपल्याला जे कॉम्प्लिमेंट भेटलं ना या माणसाकडून, दिस वॉज लाईक ग्रेट, लाईक आता आय हॅव स्टार्टेड समथिंग ग्रेट, असं कधी वाटतं? ॲक्च्युली लास्ट इयर माझा एक व्हिडिओ व्हायरल गेलेला, तो हरभजन सिंग, द ग्रेट हरभजन सिंग, त्यांनी शेअर केलेला ट्विटरवरती. आणि मला कोणीतरी सांगितलं तुझा व्हिडिओ शेअर केलाय, काहीतरी व्हॉट्सॲपमधून तो व्हायरल झालेला. नंतर बघितलं तर खरंच त्यांनी शेअर केलेला माझा व्हिडिओ. तो एक दिवाळीवरती मी एक व्हिडिओ केलेला, हॅपी दिवाळी, सगळे क्रिकेटर्स आणि कॉमेंटेटर्स विश करतायत. तेव्हा मला असं वाटलं की, आणि त्याने खूप काय काय लिहिलं त्याच्यात की स्टार स्पोर्ट्स वगैरे सगळ्यांना त्याने टॅग केलेलं, बोललेलं प्लीज हायर हिम वगैरे. मी म्हटलं नाही, आता मला असं वाटतं की जरा खूपच सिरियसली हे घेतलं पाहिजे, कारण हे म्हणजे इतका मोठा लेजेंडरी क्रिकेटर ज्याला आपण आयडलाइज केलंय, तो असं काहीतरी लिहितोय आपल्याबद्दल आणि करतोय, तेव्हा मला एकदम म्हणजे इट वॉज, म्हणजे म्हणतात ना त्याचे इट्स लाईक एन अवॉर्ड, त्याच्याहून मोठा अवॉर्ड काही नाही आहे, तसं आहे ते. आणि मग ह्याच्यात किती इम्पॅक्ट होता क्रिकेट 07चा तुझ्या लाईफमध्ये? यु नो विथ दिस कॉमेंट्रीज अँड एव्हरीथिंग, किती होतं? खूप जास्त. क्रिकेट 07 सगळ्या आपल्या 90sच्या जनरेशनचा एकदम सगळ्यात आवडता खेळ आहे. मी इनफॅक्ट चालू केलेलं क्रिकेट 97 नावाचा एक गेम होता, सगळ्या 80s 90s बॉर्नवाल्यांना माहिती असेल, आणि त्याचे अगदी भयानक ग्राफिक्स होते, इतका मजा यायचा तो गेम खेळायला. त्याच्यानंतर एक 2004चा गेम होता, तोही मस्त होता. आणि 07 तर मला वाटतं सगळ्यांनीच जगात खेळलेला आहे, म्हणजे अप्रतिम गेम. मला खूप त्याच्या फरमाईशी येतात ते करायला, आणि मला तो एक स्पेशल व्हिडिओ करायचा आहे. रिची बेनो, मार्क निकलस जी कॉमेंट्री करायचे त्याच्यामध्ये, तर ते म्हणजे ती इट्स लाईक अ कोर मेमरी फॉर एव्हरी 90s चाइल्ड. म्हणजे क्रिकेट 07 इज लाईक म्हणजे असे उन्हाळे तेच गेलेत, म्हणजे क्रिकेट खेळा, मग घरी या आणि मग व्हिडिओ गेम खेळा, दिवसभर क्रिकेट. खूप धमाल. अँड देन लाईक यू ऑलवेज वॉन्टेड टू बी अ क्रिकेटर ऑर नॉट? म्हणजे काय होतं, डिड यू लिव्ह इन बिटवीन? बिकॉज प्रत्येकाची अशी काही ना काहीतरी स्टोरी असतेच. म्हणून मी भारतीय आहे आणि मी मुंबईत राहतो, म्हणजे मला क्रिकेटर व्हायचंच आहे. आणि जेव्हा म्हणजे मला असं, माझा मोठा भाऊ आहे आणि तो पण खूप पॅशनेट आहे क्रिकेटबद्दल, पण तो माझ्याहून 6-7 वर्ष मोठा आहे. त्याच्यामुळे मला असं झालं की त्याने असं मध्येच हे केलं की अरे मला, त्याने त्या CA केल्यानंतर त्याचं मला असं होतं की याने क्रिकेट सोडलं का, म्हणजे हे काय असं हार कसं कोणी मानू शकतो? क्रिकेटर बनायचंय आपल्याला, म्हणजे लहानपणापासूनचं ड्रीम की बाबा क्रिकेटर बनायचंच आहे. पण त्याने सोडलं. नंतर मला वाटते 8वी 9वी आणि 10वीत वगैरे असं एक थोडीशी अक्कल जेव्हा यायला लागली, तेव्हा वाटलं की बाबा खूप भयानक लेवलचे क्रिकेटर्स आहेत आपल्याकडे, आपली अवकात नाही क्रिकेटर बनायला. स्कूल कॉलेज खेळेपर्यंत ठीक आहे, बट त्याच्या पलीकडे इट्स म्हणजे जी कॉम्पिटिशन आहे. बट हो ते आहे की काही केलं तरी एक क्रिकेटर जर का बनलो असतो तर धमाल आली असती. कायच नाही. अँड पहिला आवाज सर्वात म्हणजे लहानपणी किंवा मोठा झाल्यावर पहिला आवाज तू कोणाचा काढलेलास आणि हे भाई परफेक्ट जॅकपॉट बसलाय? आय थिंक पहिला कुठला असेल, मे बी टोनी ग्रेगचा, ते शारजाला ते त्याने जी कॉमेंट्री केलेली सचिनची, सँडस्टॉर्मची, त्याचा. आणि टोनी ग्रेगचं कसं होतं ना, त्याची गंमत अशी आहे की टोनी ग्रेग अगेन ओव्हर द इयर्स इज व्हेरी डिफरंट अँड ऑल्सो फॉर डिफरंट ब्रॉडकास्टर्स इज डिफरंट. ओके. म्हणजे टोनी ग्रेग इफ यू सी फॉर लेट्स से जे शारजाला जे मॅचेस व्हायचे तेव्हा जे सगळे ब्रॉडकास्ट व्हायचे, त्याच्यात टोनी ग्रेग हॅड अ व्हेरी हाय पिच्ड हे की सचिन येतोय, व्हॉट अ प्लेयर, इज अ सुपर्ब प्लेयर, oh is it that one down the ground, he's got that one ball, what a superb shot, असं वगैरे काहीतरी टोनी ग्रेगचं होतं इन शारजा. ओके. बट चॅनल 9 साठी यूज टू डू इट व्हेरी डिफरंटली. आता चॅनल 9 साठी त्याने 6 मारले ना, oh that one was played really well, you know, this guy is a wonderful player, you know, he's superb, that's what I told Bill as well, he's a fantastic player. मग तिथे तो थोडासा असा म्हणजे तिथे एक त्यांची रिक्वायरमेंट होती की तिथे बिल लॉरी यूज टू टेक ओव्हर द हाय पिच हे, अँड टोनी ग्रेग बिल लॉरीवर असायचं, ते एक गिव्ह अँड टेक त्यांचा असायचा. राईट 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 राईट. तर ती पण एक गंमत होती की तो तिथे वेगळी करायचा, इथे वेगळी करायचा. सो दॅट वॉज समथिंग हे दॅट वॉज आय कुड से वन ऑफ द या डेफिनेटली द फर्स्ट जे मला मेमरी मधून आठवतंय. ओके, नाईस. अँड देन मिमिक्री, हे तुला माहिती होतं मिमिक्री करतोय का, फक्त तुला असं वाटतं फक्त तो आवाज काढतोय? अँड वुड यू बिकम सो फेमस विथ ऑल दिस थिंग्स व्हॉट यू आर डुईंग? हे तुला कधी असं म्हणजे मोठा झाल्यानंतर वाटलेलं का? छोटा असताना तर आपल्याला आयडिया नसते, बट वाटलेलं का? नाही, हा खरंच बाप प्रश्न आहे. कारण तेव्हा असं होतं ना की मी सांगू ना की कोणाचा आवाज मला जर का आला नाही तर ही म्हणजे
ही माझ्यासाठी एक पॉसिबिलिटीज नव्हती. मला असं होतं की आवाज हा आलाच पाहिजे. राईट. मी मिमिक्री असं करतोय कारण ते ॲटमॉस्फिअर तसं बिल्ड झालंच पाहिजे. Right. मी मॅच खेळतोय तर ॲटमॉस्फिअर बिल्ड झालंच पाहिजे. राईट. त्याच्यामुळे तेव्हा असं काही डोक्यात नव्हतं की ही काय कला आहे वगैरे. अगदीच छोटा होतो, काही कला आहे किंवा काय आहे. तेव्हा असं होतं हा म्हणजे आवाज तर आलाच पाहिजे ना, नाहीतर मग मॅच कशी खेळणार मी. आता मला जाणून घ्यायचा सर्वात महत्वाचा प्रश्न की ऍक्च्युली तू किती लोकांचे करतो, तुला किती म्हणजे टोटल किती आहेत? वाटते 30-40-50च्या वर तर असते. काय बोलतो? एक व्हिडिओ आहे माझा जो मी एक केलेला स्पोर्ट्स नशा नावाच्या एका पेजसाठी मी केलेला. त्याच्यात मी 30 कॉमेंटेटर्सची केलेली, अच्छा, सलग केलेली मी ती. ओके. तर आहेत असे खूप आहेत, म्हणजे मी मोजले नाही आहेत. Okay. आणि मी मोजत याच्यासाठी नाही की मग ते अजून ॲडिशन होत जातात. होत आता जातील त्याच्यात. आता तुला कोणता असं शिकायचं आहे आणि तो तुला डिफिकल्ट होतोय? आहेत खूप डिफिकल्ट व्हॉइसेस आहेत. हा. काय आहे, मला विराट कोहलीचं म्हणजे मला काल एकाने कमेंट्समध्ये विचारलं हा. की बाबा तुला विराट कोहली म्हणजे तुला आवडत नाही का, तुला का तू काढत नाहीये. ओके ओके. मला विराट कोहली खूपच जास्त आवडतो म्हणून काढत नाहीये. कारण मला असं आहे की जर का 100%हून थोडं जरी कमी आलं तर ते मलाच कुठेतरी सॅटिस्फॅक्शन नाही मिळणार. ओके. आणि दॅट इज ट्रू फॉर एव्हरी व्हॉइस. ओके. आणि खरंच कठीण आहे आवाज काढणं विराट. तू ट्राय केलाय विराट कोहलीचा आवाज? मी ट्राय केला, मी वर्क करतोय आणि डेफिनेटली मी सूनर दॅन लेटर मी डेफिनेटली विराटचं पण करीन. ऑब्व्हियसली ही इज अ जीनियस अँड यु नो आय हॅव टू गेट इट राईट. आणि काय आहे की त्याचं असं कॅरिकेचरिश काही नाही आहे त्याच्या बोलण्यामध्ये. म्हणजे तो नॉर्मल आहे सगळं. तर नॉर्मल व्हॉइस काढणं खूप कठीण आहे. ओके. व्हॉइसमध्ये काहीतरी पिक्युलर असेल तर इझी पडतं. राईट. सचिन सरांचा व्हॉइस आहे किंवा इम्रान खानचा व्हॉइस आहे, त्यांच्या व्हॉइसमध्ये काहीतरी एक पिक्युलर एक हे आहे आणि बोलण्याची शैली पण पिक्युलर, तर ते थोडं इझी पडतं. बट आता खूप फरमाईशी आल्यात. हर्षा बोगलेच्या खूप फरमाईशी आल्यात. त्यांचा व्हॉइस मला असं वाटलं हर्षा बोगलेचं तुला येत असेल, कारण हर्षा बोगले इज व्हेरी टफ. मी ट्राय केलंय Okay. पण मला अजून थोडं त्याच्यात फाईन ट्युनिंग करायचंय. बट नाव विल गो टू व्हॉट ही हॅज गॉट ऑलरेडी. अँड असा एक थॉट आलाय डोक्यात की आताच आपले रोहित शर्माजी मुंबईचा राजा हे रिटायर झालेले आहेत. सो एनी वर्ड्स फ्रॉम ऑल द पीपल यू हॅव अँड जस्ट टू लाईन्स फ्रॉम ऑल द पीपल हुएवर यू कॅन. आणि तुलाच लक्षात आहे, आता मला पण लक्षात नाही कारण एवढे प्लेयर्स आणि एवढे कॉमेंटेटर्स आहेत. सो पासिंग ऑन टू शारंग, नाही सारंग, शारंग. येस, लेट्स गो. ठीक आहे. मी विचारू का इंग्लिश मध्ये? असं जरा नाही असं काय नाही. मला पण जरा किडा येतो सर इंग्लिश मध्ये जरा. चालेल. So Mr. XYZ, so what do you think about Rohit Sharma's retirement? He just retired, he just posted a story and retired for the whole world. Was it a great decision, and what do you have views about Rohit Sharma's he played test, he won all the ICC trophies, but just few ICC trophies are pending. So what do you think about that? I just want to know your review. चालू करूया क्रिकेटच्या देवानी सचिन तेंडुलकर सर. You know, when I first saw Rohit in 2007 or 8, when we toured Australia, I could see that this guy has got some extra time to face the fast bowlers as compared to other batsmen. And that's when I knew he had something special in him. Mahi, you want to add something? Paji, you're absolutely right about that. And when he got a chance to open the batting, I thought that was the time when he really flourished and he could prove his talent to the entire world. Sanjay Manjrekar. As a Mumbaikar, I feel extremely proud to see the evolution of Rohit Sharma as a batsman. One of those rare Indian batsmen who can claim to be one of the greatest pullers of the ball, great puller of the ball. Mike Atherton. It's not just one of the greatest pullers of the ball, but also one of the greatest pullers of the crowd was Rohit Sharma. What a fantastic player. David Lloyd. Absolutely. Fantastic player, Sharma. The English crowd won't see him in England. It's an absolute shame, isn't it? Fantastic player. Ricky Ponting. Yeah, well, I was the coach of the Mumbai Indians in 2015, and Rohit Sharma was the captain. So I've got some great memories playing with Rohit and won the IPL, of course, Mumbai Indians. Lastly, Danny Morrison. Rohit Sharma, you beauty.
I know you get all the strength in the world eating those purin polies just like me. Absolute legend of the game. भाई भाई काय टॅलेंट कसं भेटतं रे यांना मला कळत नाही. एकदा तरी असं मला काय टॅलेंट भेटलं असतं ना, मी सगळीकडे हेच फ्लेक्स केलं, सगळीकडे जाऊन अशा सगळ्या फुकटच्या गोष्टी घेतल्या असत्या. बट तू रोहित शर्माची पण करतो हा, रोहित शर्माची पण करतो. सो नाव वी वॉन्ट टू नो रोहित शर्मा's retirement views from Rohit Sharma himself. So Rohit, what are you gonna add? अरे क्या बोलो यार, अभी यार तुम लोग यार रिटायरमेंट वगैरह यार ठीक है, अभी गया नहीं हूँ, इधर ही हूँ भाई. यू नो आई एम नॉट रिटायर्ड यार, अभी वनडे भी खेल रहा हूँ. यू नो यार T20 यार, सॉरी T20 में रिटायर हो गया, भूल गया यार. बट ठीक है अभी क्या यार, थैंक यू फॉर द लव यार, थैंक यू. अभी और क्या बोल सकते हैं यार, अभी मंगाओ यार खाने को. What does Ravi Shastri want to say about Rohit Sharma's retirement, man? Sharma is an absolutely fantastic player. You know, like Sachin said, I mean, he's got that extra time in the world. And, you know, he's one batsman I'll pay to watch. And he gets runs in all conditions. Pitch ko nikalo side mein. That's what he thinks. And, you know, being a true Mumbaiker, you know, he's got that Khadu style of batting. Deta hai rapchik. Nice. Now we got Brian Lara over here talking about Rohit Sharma's retirement. Yeah, but Rohit again, but wonderful player. I think he's got a lot of elegance in the way that he bats. Reminds me a lot of my mate Mark Waugh from Australia. I thought Mark Waugh was very elegant as well. And Rohit Sharma falls in that category, and I'll pay to watch him as well. Nice. Then we got who we got? Jeffrey Boycott. We got Jeffrey Boycott speaking on Rohit Sharma's retirement. He's a fantastic player. There are a lot of rubbish players going around, but Rohit Sharma is not a rubbish player. He's a fantastic player. And you know, the way he plays the pull shot, I wish I could play it back in my day, but we didn't have helmets back in my day. So we had to protect this. But fair enough, but I wish I could have played the pull like Rohit Sharma plays. Fantastic. सिद्धू है. Man, तो भाई we got Narjit Singh Sidhi in our studio right now, and he'll be ending it for Rohit Sharma. And Paji, what do you gotta say? Paji accent कोणाची मला माहिती आहे, but तुम्ही जज करा. गुरु रोहित शर्मा के बारे में परत घेऊया. मला क्रेझी भाई, क्रेझी. सॉरी परत घेऊया. Okay. आराम take your time. Yeah. गुरु रोहित शर्मा के बारे में मैं एक ही चीज कहूंगा, सिकंदर हालात के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए कभी जमीन पे नहीं गिरता. अरे गिरते हैं हजारों दरिया समंदर में, लेकिन कभी कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. खड़ाक ठोको ताली. सो कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग, प्लीज खाली कॉमेंटमध्ये सांगा. बिकॉज मला तर खूप मजा आली आणि खूप दिवसापासून मी शारंगचा कॉन्टेंट बघतोय आणि मला असं वाटलं की भाई हा कॉन्टेंट सगळ्यांकडे पोचला पाहिजे. आणि आपला मराठी माणूस कसा नाही ग्रो होत, तर असा आता झालाच पाहिजे. पटकन त्याला फॉलो करा, त्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. अँड येस, खूप प्रेम द्या त्याला, बिकॉज मला माहिती आहे की हा माणूस लवकरात लवकर असा फुटणार आहे ना की पूर्ण जग ह्याचं कॉन्टेंट बघणार आहे. सो लाईक सबस्क्राईब फटफट या ब्लॉगला. बिलीव्ह इन मॅजिक. हा असताना गो. आणि तुमची कोणती फेवरेट मिमिक्री होती हे खाली कॉमेंटमध्ये सांगा.